आज आपण बघणार आहोत परफेक्ट बाही कटिंग कशी करायची, त्याला शेप कसा द्यायचा। तर आर्मोल आहे 16 इंच आणि उंची आहे 4 इंच। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। बाहीची उंची आहे 4 इंच, म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच। एक इंच शिलाई मार्जिनसाठी। आता आर्महोल राऊंड कसा काढायचा। आता आर्महोल राऊंड आहे 16 इंच, त्यासाठी आपल्याला आर्महोल आहे 16 आणि हाईट आहे 4 इंच, त्यासाठी आपल्याला 1.25 इंचावर शेप द्यायचा आहे। आर्महोल आहे 16 इंच, म्हणजेच आडवी स्केल करून किंवा तुम्ही टेपनी माप घेत असाल तर टेपनी 8.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि 1.5 इंच शिवण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे। आता बाहीला शेप कसा द्यायचा। आता काही जण शेप सरळ देतात, तर इथून बरोबर 2.5 इंच सोडून 2.5 इंचावरून आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे। आणि आतील शेप 0.5 इंचाचं माप सोडून अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे। त्यानंतर बाही फिटिंगचं माप आहे 10 इंच। बाही फिटिंगचं माप आहे 10, तर आपण घेणार आहोत 5 इंच आणि एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच। त्यानंतर हे मापापासून जोडून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची।